बातमी समोर येते लातूरमधून। लातूरच्या रेणापूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक धाड टाकत बेंगलोर अय्यंगार बेकरीवर मोठी कारवाई केली आहे। बेंगलोर अय्यंगार ही सुप्रसिद्ध बेकरी आहे, ज्याच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत। तिथली ही दृश्य तुम्ही पाहू शकतात। लातूरमधली ही दृश्य आहेत। कमालीची अस्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळते। कालबाह्य साहित्यामुळे बेंगलोर अय्यंगार बेकरीचा परवाना जागेवरच निलंबित करण्यात आला। मात्र विशेष म्हणजे आणि आश्चर्याची बाब म्हणजे प्रशासनाला केराची टोपली दाखवत परवाना रद्द होऊन देखील ही बेकरी राजरोसपणे सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात थेट लातूरच्या बेकरीतून आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। लातूरच्या रेणापूर या ठिकाणच्या बेंगलोर अय्यंगार बेकरीवरती काल एफडीएने मोठी धाड टाकत कारवाई केली आहे। खरं म्हणजे या पथकाने अचानक धाड टाकत या बेकरीची पाहणी केली होती, तपासणी केली होती। या पाहणी दरम्यान मोठी निष्काळजीपणा आणि गलिच्छपणा जो आहे तो या बेकरी चालकांकडून दिसला होता। त्यामुळे काल एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जागेवरच या बेकरीचा परवाना निलंबित केला। मात्र असं असताना देखील ही बेकरी आज देखील राजरोसपणे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं म्हणजे अतिशय धक्कादायक बाब म्हणावं लागेल, कारण या बेकरीवरती धाड टाकल्यानंतर काल हा परवाना जो आहे तो बंद केला होता। मात्र या ठिकाणची बेकरी चालू स्थितीत पाहायला मिळते। पदार्थ जे आहेत ते उघड्यावरती पाहायला मिळत आहेत। हे बेकरीतलं स्वयंपाकघर आहे आणि यामध्ये जे केक असतील, पिझ्झा असेल किंवा इतर ब्रेड वगैरे असतील हे देखील उघड्यावरती बनवत आहेत। अतिशय स्वच्छ हे जे किचन आहे ते पाहायला मिळतं आहे। ह्या सगळ्या ब्रेडवरती माशा जे आहेत ते बसल्याचं पाहायला मिळतं आहे। अतिशय नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार या बेकरीकडनं होताना पाहायला मिळतो आहे। आज देखील परवाना निलंबित करूनही ही जी बेकरी आहे ते राजरोसपणे सुरू आहे। संदीप भोसले, साम न्यूज, लातूर। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।